ते प्रकाशराव गाडेकर आणि भया मानेने ह्या जागेचा मगाशी उल्लेख केला आणि खरोखर मला आश्चर्यचकित झालो. तर हा जो शाहूवाला आहे हा कागल नगरपालिकेच्या नावावर आहे. त्यांच्या नावावर झालाच कसा? म्हणजे हा त्यांच्या काय जुना त्यांनी दिलेला जरी असला तरी जागा कलेक्टरने नगरपालिकेला हस्तांतरित केलेली होती. आपण तिथं हॉल बांधलेला होता. ही ते नावावर करताना लाज कशी वाटली नाही? नंतर पुढं जे जनावरांचा दवाखाना आहे तो जिल्हा परिषद नावावर आहे, तो यांच्या नावावर झाला. तहसील ऑफिस माळावर गेल्यानंतर ती जुनं असं कोण मागत नाही. मग मागितलं असतं धनगरांनी काय करायचं? शाहू महाराज असते तर किती जमीन दिल्यात आणि आता काढून घेतलं तर काय होणार ते? हा मारक्या बिरक्या तुम्ही जाणार कुठं? आता ते शिंदेची जमीन काढूनच घेतली. वास्तविक आता जरी ते विरोधक असले, पराभूत झाले असले तरी प्रकाशराव गाडेकरांनी ज्या भावना व्यक्त केल्या मी त्यांची सहमत आहे. परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना विनंती करेन की ताबडतोबीने त्यांनी हे सगळं, कारण जो मामदार ऑफिस जुनं होतं तिथं आपल्याला चांगला मॉल बांधायचं होतं, तिथं पार्किंग करायचं होतं. कागल शहरामध्ये पार्किंगला अजिबात जागा नाही. सगळी वाहनं रस्त्यावर लावलेली असतात. चांगली सोय तिथं नगरपालिकाने, शेवटी नगरपालिकेला आपण हस्तांतर करणार होतो, त्यांनी द्यावं. आम्ही तर कोर्टाचा लढा लढूच, रस्त्यावरचा तर लढा आम्ही लढूच, आरक्षणीय आहे. तर त्याने इतका हव्या संपत्तीचा धरू नये, कारण जनतेने आता योग्य ती जागा दाखवलेली आहे. हे प्रश्नावर पुन्हा एकदा संघर्ष होऊ नये अशी माझी इच्छा आहे. कारण आता मी निवडून आलेलो आहे. आता माझी तर काय 5 वर्ष आमदारकी शाबूत आहे.